आणि यानंतरची बातमी नाशिकमधून आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। काल रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। बैठकीच्या वेळी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मंत्री भागवत कराड उपस्थित होते। नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। मात्र शिवसेनेसह भाजपमधूनही हेमंत गोडसे यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी वाढतीये। त्यामुळे हेमंत गोडसे यांना पर्याय शोधला जातोय। नाशिकची जागा शिवसेनेला सुटली तर शांतिगिरी महाराज उमेदवार असू शकतात। त्याला भाजपचाही पाठिंबा असू शकतो अशी सध्या नाशिकमध्ये चर्चा आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय मुकुल कुलकर्णी। जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज हे देखील नाशिक लोकसभेमधून आपलं नशीब आजमावत आहेत। त्यासाठी त्यांनी गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून तयारी देखील सुरू केलेली आहे। नुकतीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट देखील झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं ते जाणून घेऊयात। महाराजजी, आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय बैठकीमध्ये ठरलं? या भारत मातेला आणि हनुमंताच्या चरणी वंदन करून की काल मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ दिल्याप्रमाणे आमची अत्यंत प्रेमपूर्वक आणि आपण ज्याला म्हणतो ना आनंदाने आणि मोठ्या उत्साहात भेट संपन्न झाली किंवा त्या ठिकाणी आमची चर्चा झाली। तर त्या भेटीमध्ये की आमच्या ज्या भक्तपरिवाराने जे आमचे मुद्दे होते त्यांनी त्यांच्यासमोर मांडले आणि त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले। म्हणजे दोन्ही परस्परांचे मुद्दे त्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न करण्यात आला। पण आपण आपल्या बाजूने काय मुद्दे मांडलेत, आपली बाजू काय आहे? तर आमची बाजू मांडताना की आमचे जे भक्तपरिवार आहेत यांनी सर्वांनी असा निर्णय घेतलेला आहे की यावेळेला की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारण या माध्यमातून आमच्या भक्तपरिवारांनी निर्णय घेतलेला आहे की या वेळेला नाशिकच्या लोकसभाच्या रिंगणामध्ये बाबांना काय करायचं उतरायचं। मग मुख्यमंत्री साहेबांकडनं काय रिप्लाय मिळाला, काय उत्तर होतं? तर त्या कालच्या बैठकीत फक्त आमचे मुद्दे त्यांनी समजून घेतले आणि त्यांचे काही मुद्दे त्यांनी आम्हाला सांगितले। मात्र निर्णय काय होऊ शकला नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला पुढच्या आता 2-3 दिवसानंतरच्या बैठकीला बोलवलं आहे। शेवटचा प्रश्न, जर ही जागा शिंदे गटा म्हणजे शिवसेनेला सुटली तर तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार? आम्ही बघा कोणी पक्षाने आम्हाला तिकीट देऊ अगर न देऊ लक्षात स्वीकार न स्वीकार मात्र आमच्या भक्तपरिवारांनी ठाम निर्धार केलेला आहे की निवडणूक लढायची आणि जिंकायची सुद्धा। जय भारत माता। पण मग आपल्याला कुठेतरी पक्षाकडनं एकतर भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागेल। तो निर्णय आमची जी कमिटी आमची लोकसभा समिती तो निर्णय समिती घेणार। पण आपण करणार का प्रवेश पक्षात? तो निर्णय सर्व बाबांनी त्यांच्या सोडलेला आहे। त्यामुळे बाबा त्या संदर्भात स्वतः काहीच निर्णय देऊ शकत नाही। आता जरी शांतिगिरी महाराज स्पष्ट बोलत नसले तरी देखील ज्यावेळेस निवडणूक लढवण्याचा विचार येईल, ज्यावेळेस कुठलीतरी सकारात्मक भूमिका दोन्ही बाजूने ठरेल, त्यावेळेस महाराजांना कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल आणि त्याच पक्षाकडनं त्यांना निवडणूक ही लढवावी लागणार। त्यामुळे येत्या 2-3 दिवसांमध्ये काय घडामोडी घडतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।